ओके. मालवण तालुक्यातील आंबा बागायतदार व्यापारी यांची आज बैठक आर.जी. चव्हाण मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी मोठ्या संख्येने व्यापारी एकत्रित होते. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये व्यापारामध्ये जागृती झालेली आहे. आज मालवणमधले एकत्रित होते आणि या सगळ्यांमध्ये असं ठरवण्यात आलं की या सगळ्या नुकसान भरपाईच्या अनुषंगाने शासनाने मोठ्या प्रमाणावरती मदत करावी. त्याच्यानंतर औषध विक्रेत्यांनी जी व्यापाऱ्यांची लूट चालवलेली आहे त्याची योग्य ती चौकशी करण्यात यावी. तसेच शासनाच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळतं त्या संदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा. पीक कर्ज हे 3 लाखापर्यंत फक्त मिळतं, त्याची मुदत वाढवून 6 लाख करण्यात यावी. अशा संदर्भातल्या अनेक मुद्द्यांवरती या ठिकाणी चर्चा झाली. त्याचबरोबर यावर्षीचा आंबा पीक हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. इथला मालवणमधला व्यापारी हा फक्त शेतकरी नाही आहे, तर तो व्यापारी आहे. इतर ठिकाणी शेतकरी हेच व्यापारी असतात बऱ्यापैकी, तर या ठिकाणी शेतकरी हे व्यापारी फक्त नसून व्यापारी वेगळे आहेत. त्यामुळे या मालवण तालुक्यातल्या व्यापाऱ्यांचा वेगळ्या पद्धतीने शासनाने विचार करावा. कारण आजपर्यंत शेतकरी एका अर्थाने कराराने बागा देतात आणि त्याच्यानंतर त्याचा इन्शुरन्स स्वतः काढून त्याचे नुकसान भरपाई हे शेतकरी घेत असतात, हे बागायतदार घेत असतात. आणि जो व्यापारी असतो, जो अनेक वर्ष ही बाग स्वतः कराराने घेतो, त्याचं मात्र नुकसान होतं, त्याला कोणीच वाली राहिलेला नाही. तर या संदर्भात सुद्धा आता जी शासकीय मदत येईल ती व्यापाऱ्यांना देण्यात यावी. त्याच्यासाठी आपण जे करार केलेले आहेत व्यापाऱ्यांनी ते काही रजिस्टर करार नाहीत, तर साध्या ॲफिडेविटवरती हे नुकसान भरपाई ही व्यापाऱ्यांना मिळावी अशा स्वरूपाचा एकमुखी ठराव या ठिकाणी करण्यात आलेला आहे. येथे सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यापारी संघटना सिंधुदुर्ग या संस्थेची व्यापाऱ्यांच्या संस्थेच्या सभेचे आयोजन केलेलं होतं. त्या ठिकाणी सर्वांमध्ये असं ठरलं की आज इथला आंबा व्यवसाय हा दुष्काळग्रस्त ठरलेला आहे. घाटमाथ्यावर ज्याप्रमाणे सरकार मदत करते त्याप्रमाणे इथल्या व्यापाऱ्यांना मदत मिळण्यासाठी देवगड आणि वेंगुर्ला या ठिकाणी जे मोठे बागायतदार व्यापारी होते ते एकजुटलेले आहेत. परंतु या ठिकाणी जे मालवणमधले आमचे व्यापारी आहेत ते छोटे आहेत. ते कोणाकडे तुम्ही कराराने आंबे घेतात, 2 कलमं, 5 कलमं, 10 कलमं, ते वंचित राहू नये यासाठी आम्ही या ठिकाणी एक आयोजन केलं होतं. त्या ठिकाणी मोठ्या संख्येने 200-300च्या संख्येने लोक उपस्थित राहिले. त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी तहसीलदार कार्यालय मालवण या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो की आज देवगड, देवगड आणि वेंगुर्ला या ठिकाणी जे आंबा व्यवसाय एकवटलेले आहेत त्यांना साथ देण्यासाठी आमची मालवण तालुक्यातील सगळे व्यापारी या ठिकाणी एकजूट दाखवलेली आहे. आणि ते तहसीलदारांना पहिलं आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्यापुढे जिल्हाधिकारी देऊ 12 तारीखला जी त्यांची मोठी आंदोलन होईल त्या ठिकाणी पण आम्ही उपस्थित राहू. आमचं एकच म्हणणं आहे, घाटमाथ्यावर छोटंसं काही झालं, दुष्काळ झालं की सगळे एकवटतात आणि सरकारकडे जातात. काही लोक ते आत्महत्याचे पण हे कर देतात, कर्जमाफी करतात. काय पण इकडचा जो आमचा सिंधुदुर्गचा व्यापारी आहे, आंबा व्यावसायिक आहे, तो कधी कर्जमाफीसाठी जात नाही किंवा आज बिचारा निमूटपणे जे काही नुकसान झालेलं असेल आपलं आपण सोचतो. पण आज सगळेच सिंधुदुर्गातले व्यापारी आंबा व्यवसाय एकवटले आणि खरीच दुष्काळी परिस्थिती, मला वाटतं पावसाळ्यात उपासमारीची पाळी येईल. त्या दृष्टीने सरकारकडे आज अधिवेशन चालू आहे, तोपर्यंत हा मेसेज पोचला पाहिजे. जर सरकारने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे त्यांना वाईट परिणाम भोगावे लागतील. या दृष्टीने सर्व आंबा व्यावसायिक आज एकवटलेले आहेत आणि आज सरकारकडे मायबाप सरकारकडे आम्ही मागणी करत आहोत, लवकरात लवकर सर्वे करून या विषयाचा सर्वे करून जी काही आपली कृषी खात्याचे किंवा इतर जे काही अधिकारी असतील, तहसीलदार आणि कोणी त्यांनी ताबडतोब ह्या महिन्याच्या आत सगळं ह्याचं निपटारा केला पाहिजे. आणि लवकरात लवकर सर्व जे काही आंबा व्यावसायिक आहेत, छोटे व्यापारी आहेत, ते जे कराराने घेणारे आहेत त्यांना पण यात सामावून घेतलं पाहिजे. त्यांच्यात काय त्रुटी असतील ते त्रुटी दूर केले पाहिजे. हे नाही ते नाही अशी कागदपत्र हे करावे लावता कामा नये. यासाठी आम्ही सर्व एकमुखी ठराव केलेला आहे
त्या दृष्टीने सरकारने या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, अधिक कोण आमदार असतील, खासदार असतील, त्या सर्वांपर्यंत हा मेसेज पोचला पाहिजे. जनतेची मागणी काय आहे ही त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्हाला फुकट काही नको आहे. आज औषधाचा विषय चाललेला आहे. 8,000 रुपये किमतीचं औषध विक्रेता 3,000 नाही कमी करून देतो आणि 5,000 घट करतो. ते शक्य नाही. ते औषधच 1,500 रुपयाला असतं आणि त्याचं किंमत वाढवून ते विकले जातात. तुम्ही सांगा, एखाद्या आमच्या शेतकऱ्याला काही समजलं नाही तर तो शेतकरी काय करणार? तो सांगणार क्रेडिटवर घेणारे असतात. 8,000ची किंमत आहे प्रिंट, मग तो 6,000ला देतो आणि ज्या रोग देतो त्याला तो 2700-2800 कधी कधी देतो. याची अर्थ काय आलं? जी MRP किंमत असते ती किंमत अगदी अवाजवी लावलेली असते डिस्ट्रीब्युटरने. ज्याला जो मॅन्युफॅक्चरर असतो बनवणारा, तो जर 1,500 औषध बनवत होते, मग तो 8,000चा MRP का लावतो? याचे पण सरकारने सर्वेक्षण केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. एक कुठच्याही परिस्थितीत व्यापाराची जी लूटमार चालली आहे, ते वेगवेगळ्या दलाल पण त्याचप्रमाणे हे करत असतात. सगळे एकजूट करतात आणि शेवटी गळा कापतात. त्यामुळे जो शेतकरी व्यवसाय करतोय त्याला त्याचा मोबदला, त्याच्या समाजाचा मोबदला त्याला मिळाला पाहिजे. या मताची आज सगळी एकजूट झालेली आहे. तरी शासनाने या गोष्टीकडे लवकरात लक्ष देत आमची सर्वांची एकमती मागणी आहे असे मी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. सिंधुदुर्ग मालवण तालुक्यातील सर्व व्यापारी आंबा व्यावसायिक जे आहेत ते आज इथे एकत्र आलेले आहेत. कारण आज यावर्षीचा जो आंबा व्यावसायिक आंबा पीक जे आहे ते पूर्णपणे धोक्यात आलेलं आहे. असं हे आंबा पीक धोक्यात आल्यामुळे सगळे जे आंबा व्यावसायिक आहेत आणि शेतकरी आहेत ते पूर्णपणे हवालदिल झालेलं आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची शेतकरी कर्ज जे आहे ते पूर्णपणे माफच झालं पाहिजे. यावर्षी एवढी बिकट परिस्थिती आहे तेव्हा शासनाने कुठल्याही परिस्थितीत शेतकरी कर्ज हे माफ करावं अशी आम्ही मागणी करतोय सर्वांतर्फे. दुसरी गोष्ट, औषधांचं जे सांगितलेलं आहे ते औषधांचे दर हे शासनाने निश्चित करावे. कारण हे भरमसाठ जे दर आयोजित केलेले आहेत ते कमी करून एक कुठेतरी कमीत कमी दर आयोजित करावा. तसंच खतांचा जो दर आहे तो खतांचाही दर एक निश्चित करण्यात यावा सरकारतर्फे. तर आम्हा शेतकऱ्यांना त्याची फार मोठी मदत होईल. तिसरी गोष्ट म्हणजे आज गेल्या वर्षी पीक विमा जो आहे तो पीक विमा संपूर्ण जिल्ह्यात मिळालेला असून फक्त मालवण तालुक्याला 0 रक्कम मिळालेली आहे. ह्याचा अर्थ कुठेही त्या मालवण तालुक्याच्या कृषी विभागाच्या या नियोजनाच्या अभावामुळे आम्हाला पीक विमा 0 रुपये मिळालेला आहे. आम्ही करोडो रुपये आज पीक विम्याच्या पोटी आम्ही भरतोय, परंतु आम्हाला त्याचा 1 रुपयाही फायदा होत नाहीये. तर यावेळी शासनाने त्याच्यावरती लक्ष घालून आज आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी जी रक्कम मिळते त्याचं नियोजन करून आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना पीक विमा नियोजनची रक्कम मिळवून द्यावी. एवढंच. धन्यवाद.